दिवाळीच्या पदार्थामध्ये सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे चकली. पण ती एकदम खुसखुशीत, खमंग असेल आणि तेलकट नसेल तर खाण्याची मजा येते. या चकलीचा रंग, याचे काटे पहा आणि आता आवाज देखील ऐका. आहे ना एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत. व्हिडिओमध्ये मी भाजणी पाजण्यापासून, उकड काढण्यापासून, चकली तळण्यापर्यंत किंवा चकली तेलकट होऊ नये, भाजणीचा रंग किंवा चकलीचा रंग काळपट होऊ नये यासाठी वेळोवेळी खूप साऱ्या छोट्या मोठ्या टिप्स सांगितल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तर ही भाजणी बनवण्यासाठी मी तांदूळ वापरणार आहे, तो रेशनचा आहे. तुम्ही इथं रेशनचा जाडा तांदूळ किंवा घरातील कोणताही तांदूळ वापरू शकता, फक्त इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही. त्याचबरोबर लागणार आहे हरभऱ्याची म्हणजे चण्याची डाळ, सोबतच पोहे, उडीद डाळ, मूग डाळ, धने, जिरे आणि साबुदाणे. इथं हे साहित्य मोजण्यासाठी मी घरातील ही आपली मध्यम आकाराची जी भाजीची वाटी असते ती वापरली आहे. या वाटीने सर्व साहित्य मी मोजून घेतले. तुम्ही घरातील कोणतंही भांडं घेऊन या प्रमाणात चकली बनवू शकता. फक्त भांड्याच्या आकारानुसार भाजणीचं वजन फक्त कमी जास्त होणार आहे, प्रमाण अजिबात तुमचं चुकणार नाही. वाटीबरोबरच वजनाचं प्रमाण देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे, तुम्ही ते चेक करू शकता. तर इथं मी या दाखवलेल्या वाटीने 5 वाटी एवढा रेशनचा तांदूळ घेतला आहे, सोबतच 2 वाटी एवढी चण्याची डाळ घेतली आहे, 1 वाटी एवढी उडदाची डाळ घेतली आहे, अर्धी वाटी एवढी पिवळी मूग डाळ आणि 1 वाटी एवढे पोहे घेतलेत. त्याचबरोबर अर्धी वाटी साबुदाणे, पाव वाटी जिरे आणि 1 वाटी एवढे धणे घेतलेत. आता भाजणी बनवण्या अगोदर मी इथं तांदूळ, चण्याची डाळ, उडीद डाळ आणि मूग डाळ हे स्वच्छ असं धुवून घेतलं आणि नंतर सावलीमध्येच एका सुती कपड्यावर पसरवून लगेचच सुकवून घेतलं. फक्त हे 4च वस्तू आपल्याला धुवून वापरायच्या आहेत, कारण यावर बऱ्याच प्रमाणात धूळ असते किंवा त्यावर पावडरी वेगवेगळ्या लावलेल्या असतात, डाळी किंवा तांदूळ खराब होऊ नये म्हणून. त्यामुळं हे साहित्य आपल्याला इथं धुवून वापरायचं आहे. आता भाजणी भाजताना सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे आपल्याला जाड बुडाची किंवा जाड अशी कढई वापरायची आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. तुम्ही जर या ठिकाणी पातळ भांडं वापरलं तर तुमची भाजणी करपट होण्याची शक्यता असते किंवा जास्त लालसर भाजण्याची शक्यता असते आणि पर्यायाने तुमच्या भाजणीचा रंग डार्क येऊन तुमची चकली देखील काळपट रंगाची होऊ शकते. त्यामुळे जाडबुडाचं भांडं वापरायचं आणि एकसारखं हलवत हलवत आपल्याला सर्व धान्य इथं भाजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला याचा रंग बदलायला द्यायचा नाही, फक्त छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर पहा, भाजणी भाजल्यानंतर ती गरम असते, त्यामध्ये वाफ असते आणि हे साहित्य जर आपण डायरेक्ट ताटामध्ये काढलं तर त्याला घाम सुटून भाजणी पुन्हा ओलसर होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा एखाद्या जाळीवर पसरवून घालायची आणि जाळीखाली एखादं भांडं ठेवायचं, जेणेकरून जाळीची वाफ त्यामध्ये न राहता बाहेर निघून जाईल. तांदूळ आपण रंग न बदलता 5 ते 7 मिनिटांपर्यंत छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतले. लक्षात ठेवा, रंग जास्त बदलू द्यायचा नाही किंवा काळपट देखील होऊ द्यायचा नाही. फक्त एकसारखं हलवत हलवत आपल्याला भाजणी छान अशी भाजून घ्यायची. चण्याची डाळ देखील आपण एकसारखी हलवत हलकासा सुगंध येईपर्यंत आणि हलकासा त्याचा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. लक्षात ठेवा, खूप जास्त डाळ लालसर रंग होईपर्यंत भाजायची नाही. तर आपली डाळ परतून होईपर्यंत पहा, तांदूळ देखील थंड झाले. हे आपण ताटामध्ये काढून घेऊयात. असं चाळणीमध्ये तांदूळ किंवा भाजलेलं साहित्य काढल्यामुळे त्याला वाफ धरली जात नाही आणि पर्यायाने आपली भाजली देखील ओलसर अजिबात होत नाही. तर हरभऱ्याची डाळ मी चाळणीमध्ये काढून घेतली, ही आपण पसरून घेऊयात आणि आता इतर राहिलेल्या डाळी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. मुगाची आणि उडदाची डाळ आहे ती अगदी पटकन भाजली जाते, कारण एकतर आपण कढई जाडबुडाची वापरतोय आणि त्यासोबतच या डाळी आहेत त्या आकाराने देखील लहान असतात. उडदाच्या डाळीचा देखील आपल्याला जास्त डार्क रंग बनवायचा नाही. याचा भाजताना हलकासा पापड भाजल्याप्रमाणे सुगंध येतो, तेव्हा समजावं की आपली डाळ इथं भाजून झाली. ही देखील डाळ आपण या चाळणीमध्येच काढणार आहोत, पण त्या अगोदर आपल्याला हरभऱ्याची डाळ थंड झाली का ते चेक करायचं आहे.
थंड झाल्यानंतर आपल्याला एक डाळ खाऊन बघायची आहे. ती छान कुरकुरीत झाली म्हणजे आपली डाळ छान भाजली गेली आहे असं समजावं. आता चाळणीमध्ये मी उडदाची डाळ काढून घेतली. सेम याचप्रमाणे आपल्याला मुगाची देखील डाळ हलकासा रंग बदलेपर्यंत आणि छान मंद असा सुगंध येईपर्यंत परतून घ्यायची. सर्व डाळी आपल्याला छान कडकडीत किंवा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. छान त्या कडक अशा झाल्या पाहिजेत. आता याच कढईमध्ये आपण पोहे देखील भाजून घेणार आहोत. पोहे अगदी नाजूक असतात, ते देखील पटकन भाजले जातात. कढईत पोहे टाकल्यानंतर भाजताना ते थोडेसे आकसले जातात म्हणजे आपले पोहे इथं भाजून झाले आहेत असं समजावं. किंवा हातावर घेऊन थोडासा चुरा करून पाहायचा. त्याचा छान चुरा झाला म्हणजे पोहे देखील भाजले आहेत असं समजावं. साबुदाणे परतत असताना त्याचा आकार थोडासा फुलतो किंवा ते आकाराने थोडेसे मोठे होतात. त्यावरून समजावं की आपले साबुदाणे भाजले गे आहे. साबुदाणे देखील मंद आचेवरच आपण भाजून घेतलेत. हे देखील अगोदरप्रमाणे चाळणीत काढून घेऊयात. आणि आता यामध्ये आपल्याला धणे आणि जिरे देखील भाजून घ्यायचे आहेत. पण धणे आणि जिरे भाजताना ते एकत्र न भाजता अगोदर धणे भाजून घ्यायचे, कारण ते थोडेसे जाडसर असतात. याचा देखील मंद सुगंध येईपर्यंत धणे भाजून घेतलेत. आता इथं मी गॅसची फ्लेम बंद केली आहे, कारण कढई आपली खूप जाड आहे, त्यामुळे खूप गरम आहे. आणि जिरे खूप नाजूक असतात, ते देखील लगेचच परतून होतात. जिरे देखील भाजून झालेत. सर्व साहित्य इथं मी थंड करून एका परातीमध्ये काढून घेतले. सर्व भाजणी छान अशी थंड झाली आहे. सर्व मिसळून घेऊयात. गिरणीमध्ये देण्या अगोदर ही छान अशी मिसळून घ्यायची म्हणजे सगळीकडे सर्व धान्य छान असं एकसारखं दळलं जातं. आपण भाजलेल्या भाजणीचं वजन करूयात. त्यासाठी किचन स्केलवर एक मी बाऊल ठेवला आहे. त्याचं वजन 0 करते म्हणजे भाजणीच्या वजनामध्ये त्या बाऊलचं वजन ॲड होणार नाही. आणि आता यामध्ये आपण भाजून घेतलेली सर्व भाजणी घालून घेऊयात. मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे इथं मी वाटीचं प्रमाण दिलं आहे आणि त्याचं वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. म्हणजे तुम्ही जरी वजनी किंवा वाटीनं कोणत्याही प्रकारे करणार असाल तर तुम्हाला ते बनवायला सोपं जाईल. इथे तुम्हाला कॅमेरा झूम करून दाखवते तर पहा, आपल्या भाजणीचं वजन बरोबर 1053 ग्रॅम आलं आहे. म्हणजे जवळपास 1000 ग्रॅम म्हणजेच 1 किलो एवढी भाजणी आपली तयार झाली आहे. 1 किलोमध्ये साधारणपणे 40 ते 50 ग्रॅमचा फरक पडू शकतो. मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये मी वाटीचं प्रमाण सांगितलं आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वजनी प्रमाण देखील दिलं आहे. तर भाजणी मी अगदी छान अशी दळून आणली आहे. भाजणी दळताना शक्यतोवर तुम्ही तांदूळ, बेसन किंवा भाजणीच्याच वरती दळून घ्यायची म्हणजे तुमची भाजणी बिघडणार नाही. गव्हाच्या पिठावर किंवा ज्वारीच्या पिठावर भाजणी दळायची नाही. इथं आता आपण सर्व पिठाची चकली न बनवता यातील मी 2 कप एवढं भाजणीचं पीठ घेणार आहे. मेजरमेंटच्या कपने इथं मी 2 कप एवढं पीठ घेते. यामध्ये पीठ भरताना देखील आपण खूप दाबून गच्च न भरता किंवा अगदी खूप हलकंही न भरता अगदी व्यवस्थित हलकासा दाब देऊन आणि सपाट करून 2 कप एवढी भाजणी घेतली. इथं हे माझा 200 ml चा कप आहे. यामध्ये आता आपण काही कोरडे मसाले टाकूयात. जसं की इथं मी 2 चमचे एवढे पांढरे तीळ टाकलेत. त्यासोबतच अर्धा चमचा ओवा अगदी हातावर छान असा चोळून टाकायचा म्हणजे त्याचा स्वाद आपल्या पिठामध्ये छान असा उतरेल. त्याचबरोबर आपल्याला चवीनुसार यामध्ये तिखट टाकायचं आहे. इथं तिखट टाकताना लाल मिरची पावडर आहे ती घरगुती स्वरूपाची वापरायची. रंगाची लाल मिरची पावडर वापरायची नाही, कारण रंगाच्या लाल मिरची पावडरमुळे आपल्या चकलीला देखील काळपट रंग येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेतले. आता हे सर्व कोरडं साहित्य छान असं एकदा मिसळून घेऊयात. कोरडं साहित्य मिसळून झालं आहे. आता आपण याची उकड काढायची आहे. तर त्यासाठी एका कढईमध्ये मेजरमेंटच्या कपने म्हणजे ज्या कपने आपण भाजणीचं पीठ मोजून घेतलं त्याच कपने 2 कप भाजणीच्या पिठासाठी 1.25 कप एवढं पाणी इथं घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, इथं पाण्याचं प्रमाण एवढंच ठेवा, कारण जर पाणी जास्त झालं तर तुमचं जे पीठ आहे तयार होणारं ते देखील सैलसर होईल. आणि पाणी जास्त असल्यामुळे पीठ सैल झाल्यामुळं एकतर आपल्या चकलीला काटे छान येणार नाहीत. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी जास्त असल्यामुळे तुमची चकली तेलकट होण्याची देखील शक्यता असते. चुकून समजा हे पाणी जर कमी पडलं तर नंतर आपण थोडंसं गरम पाणी करून त्या पिठामध्ये मिसळू शकतो, पण जास्तीचं पाणी आपण काढू शकत नाही.
तर पाणी घेतलं आपण 2.5 कप. आता आपल्याला मोहन म्हणून तेल वापरायचं आहे. तर इथं पहा, टेबलस्पूनचा जो मोठा चमचा असतो तो मी इथं घेतला आहे. या चमच्याने 2 कप भाजणीच्या पिठासाठी 1 चमचा तेल अगदी योग्य प्रमाण आहे. पण समजा तुमच्याकडे जर असा मेजरमेंटचा स्पून नसेल तर तुम्ही याऐवजी घरातील असा जो पोहे खाण्याचा चमचा असतो या चमच्याने 2 चमचे एवढं तेल वापरू शकता. तर इथं मी टेबलस्पूनच्या चमच्याने 1 चमचा घेतलं आहे आणि या चमच्याने तुम्हाला हे तेल मी घालून दाखवते. तर पहा, बरोबर 2 चमचे तेल पोहे खाण्याच्या चमच्याने इथं झाले. म्हणजे तुमच्याकडे जर टेबलस्पूनचा चमचा नसेल तर पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे तेल तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता पाण्याला देखील छान उकळी आली आहे आणि गॅस मी इथं बंद केला आहे आणि यामध्ये आपण जे मसाला मिसळलेलं भाजणीचं पीठ होतं ते सगळं टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच या पाण्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, इथं मी भाजणीचं पीठ पाण्यामध्ये टाकण्या अगोदर गॅसची फ्लेम बंद केली आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आणि नंतरच पीठ पाण्यामध्ये टाकायचं. म्हणजे आपल्या पिठाला जास्तीची उकड बसत नाही आणि त्यामुळे आपली चकली देखील अजिबात तेलकट बनत नाही. कारण जर समजा तुमच्या पाण्याला खूप जास्त उकळी असेल किंवा गॅस चालू असेल आणि त्यामध्ये तुम्ही भाजणीचं पीठ टाकलं तर एकतर पाण्याला उकळी असल्यामुळे भाजणीला जास्तीची उकड बसते. शिवाय भाजणीचं पीठ असल्यामुळे आपण सर्व धान्य भाजून घेतल्यामुळे अगोदरच हलकी फुलकी झालेली असतात. त्याचबरोबर अगोदर आपण सर्व धान्य धुवून घेतली होती त्यामुळे ती अजूनच हलकी फुलकी बनलेली असतात. यामुळं गॅसची फ्लेम बंद करूनच आपल्याला पीठ पाण्यामध्ये मिसळायचं आहे. तर पहा, पीठ सर्व पाण्यामध्ये छान मिसळून घेतलं आणि त्यावर 10 मिनिटासाठी मी झाकण ठेवून याला छान वाफ येऊ दिली. 10 मिनिटानंतर झाकण काढून आपण हे जी उकड काढून घेतली ती उकड एका ताटामध्ये काढून घेऊयात. सुरुवातीला उकड बरीचशी गरम असते, हाताला चटके बसण्याची शक्यता असते, म्हणून वाटीने मी ही उकड अगोदर मळून घेते आणि हलकीशी कोमट झाल्यानंतर आपण हातानेच ही छान अशी मळून घेऊयात. इथं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं मी पिठामध्ये हळद अजिबात वापरली नाही. तुम्हाला जर वापरायची असेल तर अगदी किंचितसर हळद वापरू शकता, पण हळदीमुळे देखील तळताना चकलीचा रंग काळपट येण्याची शक्यता असते. तर पहा, उकड छान मळून झाली आहे. यातील एक उभट आकाराचा गोळा मी काढून घेतला आहे आणि शिल्लक राहिलेली उकड झाकून ठेवली आहे. आता चकलीच्या सोऱ्यामध्ये प्लेट टाकताना पहा, खरबरीत बाजू खालच्या बाजूला करायची आणि वरच्या बाजूला प्लेन भाग येईल अशी ठेवायची. असं केल्यामुळे आपल्या चकलीला छान असे काटे येण्यास मदत होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांची चकली पाडताना तिचे तुकडे पडतात. त्यामुळं अशा प्रकारे उभट रोल करायचा जेणेकरून आतमध्ये कुठेही जास्तीची हवा जाणार नाही, एकसंध अशी चकली आपली बाहेर येईल आणि त्यामुळं त्याचे तुकडे देखील पडणार नाहीत. तर पहा, पिठाचा गोळा मी सोऱ्यामध्ये भरून घेतला आणि आता सुरुवातीला चकली पाडताना तिचं जे सुरुवातीचं टोक असतं ते गोलाकार त्याला देऊन घ्यायचं. म्हणजे तुमच्या सर्व चकल्या आहेत ते छान अशा गोलाकारामध्ये तयार होतील. इथं समजा पीठ खूप जास्त घट्ट असेल आणि त्यामुळं जर समजा तुमच्या चकलीचे तुकडे पडत असतील तर थोडंसं गरम पाणी पिठामध्ये घालायचं, अगदी लागेल तसं एखाद दुसरा चमचा, आणि पीठ पुन्हा छान मळून घ्यायचं आणि नंतर चकली पाडायची. म्हणजे चकलीचे तुकडे अजिबात पडणार नाहीत. तर पहा, चकलीचं जे शेवटचं टोक होतं ते छान असं लावून घ्यायचं, म्हणजे तेलामध्ये चकली अजिबात सुटत नाही. आणि चकलीचे काठी पहा, हे देखील एकदम सुरेख असे आलेले आहेत. एकावेळी खूप जास्त चकल्या देखील पाडून ठेवायच्या नाहीत, कारण चकल्या जास्त पाडल्या तर त्या वरच्या बाजूने सुकतात आणि तिचे काटे तेलामध्ये गेल्यानंतर सुटले जातात. त्यामुळे लागेल तशा 3 ते 4 चकल्या पाडायच्या, कारण चकली तळायला असाही बराच वेळ जातो. पहिल्या चकल्या तळून होईपर्यंत तुमच्या दुसरी चकलीची बॅच अगदी सहजपणे तयार होते. तर तेलामध्ये चकलीचा थोडासा तुकडा सोडल्यानंतर तो लगेचच वर आला आणि छान असा मध्यम आचेवर मी तळून घेतला. तेलाचं तापमान चकलीसाठी योग्य असणं गरजेचं आहे. खूप जास्त कडकडीतही तापवायचं नाही आणि अगदी कमीही तापवायचं नाही. तर मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला चकल्या एकसारख्या छान अशा रंगावर तळून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही चकलीचा रंग पाहू शकता, एकदम सुरेख असा आला आहे. कढईमध्ये चकल्या सोडताना देखील त्या खूप जास्त सोडायच्या नाहीत, कारण खूप जास्त चकल्या सोडल्या तर तेलाचं तापमान एकदम कमी होतं, त्यामुळे चकल्या मऊ होतात किंवा खूप जास्त तेलकट होतात. शिवाय चकल्या एकमेकांवर येऊन त्याचे तुकडे पडण्याची देखील शक्यता असते. तर तेलामध्ये मावतील एवढ्याच चकल्या एका वेळी
चकल्या तळताना देखील खूप जास्त त्या अलटीपलटी करायच्या नाहीत, म्हणजेच खूप जास्त फिरवायच्या देखील नाहीत. तसं केल्यामुळे देखील तुमच्या चकल्या तेलकट होण्याची शक्यता असते. तर मध्यम ते मोठ्या आचेवर चकल्या आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत. तेलामध्ये याचे बुडबुडे कमी झाल्यानंतर त्या छान अशा तळल्या गेल्या आहेत असं समजावं. शिवाय तेलामध्ये खूप जास्त वेळा चकल्या फिरवल्यामुळे त्याचे काटे देखील मोडण्याची शक्यता असते. तेलातून चकल्या काढल्यानंतर कढईला झारी अशी तिरपी लावून ठेवायची, म्हणजे यामधील जास्तीचं तेल निथळलं जातं. तर पहा, आपल्या चकल्या अजिबात तेलकट झालेल्या नाहीत, शिवाय एकदम काटेरी देखील आहेत आणि चकलीचे तुकडे देखील कुठेही अजिबात पडले नाहीत. आणि रंग तर एकदम सुरेख आला आहे, कारण आपण भाजणी भाजताना ती अजिबात जास्त रंगावर भाजली नाही. व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला भाजणी भाजण्यापासून चकली तळेपर्यंतच्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमची देखील चकली एकदम अशीच खुसखुशीत बनेल. खुसखुशीत भाजणीच्या चकलीचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच तुमच्या मैत्रिणींना देखील व्हिडिओ शेअर करा. चला तर मग आज इथेच थांबूयात. उद्या पुन्हा नव्याने भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.